लवकर जा मैदानाच्या आतमध्ये. चला फास्ट केला कारण तब्बल 10 ते 15 वेळा माझ्या तोंडून स्पीडअप करा, फास्ट केला, स्पीडअप करा, पण प्रत्येक खेळाडूंनी पण तत्पर राहिलं पाहिजे कारण खेळायचं तुम्हाला आहे. मला मी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत बोलणार आहे, पण तुम्हाला चेंडू दिसणं हे महत्वाचं आहे. आपलं काम आहे बोलणं, पण प्रत्येकाला समजायला पाहिजे की जर सनलाईट सूर्यप्रकाशामध्ये जर खेळायचं असेल ना तर आपण स्पीड द्यायला पाहिजे प्रत्येक खेळाडूने. उत्तराखंड ग्रुप यांच्याकडून अनिकेतसाठी प्रत्येक कॅचसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ज्याच्या हातामध्ये चेंडू आहे त्याच्यासाठी हे पारितोषिक आहे. प्रत्येक कॅचसाठी उत्तराखंड ग्रुप यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पहिला बॉल निर्धाव. एका बाजूला आपण पाहतोय रिया स्पोर्ट्स आणि बॅटिंग करतीये डीजी पोबेडा कन्स्ट्रक्शन. यावेळेस स्टॉप केला. वॉक ऑफ क्रॅकिंग फिल्डिंग. इथे रनआउटची संधी आहे पण आपल्या क्रीज मध्ये सेफ. 2 बॉलचा खेळ संपलाय. धावत संख्या 1. जबरदस्त एफर्ट दाखवलाय. छोटासा खेळाडू पाहायला मिळतोय पण त्याची फिल्डिंग लाजवाब फेकी तेवढीच अफलातून होती आणि 1 धाव या ठिकाणी सेव्ह करू शकत नाहीयेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला फटका समोर खेळलेत व्ही शेप मध्ये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतो वेगाने उचलतो. बॉल फेकी केली जाते. 1 धाव कंप्लीट. 3 बॉलचा खेळ संपला. धाव संख्या 2 या अंकावरती आहे. तीन बॉलचा खेळ संपलाय. 2 धावा स्कोरबोर्ड वरती. बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओमकार, राहुल आणि प्रणय ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये. प्रारंभिक फलंदाज शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. इथे इनफिल्डच्या वरतून क्रॅकिंग कव्हर. ड्राईव्ह पाहायला मिळाला. बॉल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. चौकार आलाय. धावा संख्या स्कोरबोर्ड वरती पुढे जाईल. एकूण धावा संख्या 6 या अंकावरती. 4 चेंडूंचा खेळ संपला. 6 धावा. बॅटनट्री पॉवर प्लेचं पहिलं षटक. खूप चांगली गोलंदाजी होती पण शॉर्ट ऑफ लेनचा बॉल त्याला चांगला पनिशमेंट दिलाय. पुन्हा एकदा मागे जात खेळण्याचा प्रयत्न होता. इथे लाऊडली अपील आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. त्याच पद्धतीचा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता पण तिथे गोलंदाज तेवढा चालाक चप्पल चेंडूला पुढे ठेवला आणि पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ संपला. 5 बॉलच्या अखेरीस धावा. बिनबाद 6. बिनबाद 6 धावा. शेवटचा बॉल. थोडीशी डिफिकल्टीज कठीणाई आपल्याला पाहायला मिळते रनअप मध्ये आणि स्वतःला थांबवला. कळंबोली गाव प्रीमियर लीग वर्ष 3ऱ्या आणि या 3ऱ्या वर्षामध्ये अनेक सारे प्रेक्षक मैदानाच्या चहूबाजूने या मॅचचा एन्जॉय करतात. त्या सर्वांचं स्वागत. यावेळेस बॅट अँड पॅड बदला बॉल डीप स्क्वेअर आणि फाईन लेगच्या मध्ये पाठवलाय क्षेत्ररक्षक. वाह का फिल्डिंग केली. जबरदस्त धावलाय. चेंडूवर शेवटपर्यंत नजर ठेवल्या. चेंडू फील्ड केला आणि 2 धाबा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा संख्या स्कोरबोर्ड वरती 8 धावा. आणि नक्की एक इतिहास एक रेकॉर्ड आम्हाला सांगतात की मागील 4 मॅच पासून पहिल्या ओव्हर मध्ये 8-8-8 अशाच धावा येतात. हमजा खान हे आमचे गुणलेखक आज संपूर्ण दिवसभर या ठिकाणी स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत आणि ते चांगली माहिती आम्हाला या ठिकाणी देत आहेत की प्रत्येक मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त 8च धावा येतात. मागील मॅच मध्ये देखील 8 होत्या. त्यानंतरच्या सेकंड इनिंग मध्ये 8 होत्या. आताही 8च धावा आलेल्या आहेत.
दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती इन्व्हाइट केला. गणेशला इन्व्हाइट केलाय दुसऱ्या ओव्हरसाठी. पहिल्या षटकावर 8 डबा. चला रोशन प्लीज स्पीडअप करा. आपण मॅचेस नाही तर कव्हर होणार नाहीयेत आज दिवसभरामध्ये देखील. पहिला बॉल इथे स्वीप करायचा होता. इथे संधी रनआउटची आहे. जर फेकी बॉलिंग एंड वरती झाली असती तर मात्र परतीचा प्रवास करावा लागला असता. तो फलंदाज परतीच्या प्रवासाला सामोरं जावं लागलं असतं ते राहुलला, पण तसं काही घडलेलं नाही. या फेकी थोडीशी चुकीच्या एंड वरती झाली. डॉट बॉल. धावसंख्या 8 या अंकावरती. राऊंड द विकेट गणेश. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल बॅटची कडा लीडिंग एज अट्स टेकन. चांगला झेल विकेटच्या मागे. विकेट किपर रोशनने टिपला आणि संपला इथे प्रणय यांचा खेळ. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. अगदी आपल्या स्लॉट मधला चेंडू होता. असं वाटलं की जसा चेंडू डिलिव्हर झालाय ना प्लॉटच्या बाहेर जाईल, पण अति जोरकस बॅट फिरवल्याने टायमिंग झालेलं नाही आणि टॉपेज लागल्या. इथे फलंदाज बाद होईल. यावेळेसचा बॉल ऑन साइडला टर्न केला. तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतं आणि बॉल सीमा पार 4 धाव्यांसाठी चौकार. विराटच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे चालली 12 या अंकावरती. विराट आल्या पहिला बॉल वरती ठोकलाय चौकार. विराट साठी 2 सलगचे षटकार. 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आमचे सन्माननीय दिनेशजी पोपेडा यांच्या माध्यमातून. राहुल याच्यासाठी 3 षटकारांसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिनेशजी पोपेडा यांच्याकडून. आणि विराटसाठी सलगचे 2 षटकार यांच्यासाठी 10,000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पंच बाईज आहे की बाटकट आहे? बाईज आहे. यस. 4 धावा आलेल्या आहेत स्कोरबोर्ड वरती. धावा कशा येऊ देत, धावा येणं महत्वाचा. आणि धावा संख्या 17 या अंकावरती. जर विकेट हॅट्रिक घेतली तर ऋषी भगत यांच्याकडून 2,000 रुपयाचं कॅश प्राइज. गणेश याच्यासाठी पण आता चेंडू मात्र एकच बाकी आहे. यावेळेस हा चांगला बॉल डिलिव्हर होतोय. डॉट चेंडूची या ठिकाणी सांगता होती. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस धावा स्कोरबोर्ड वरती 17 धावा.
विराट स्ट्रायकिंग एंड वरती सलगचे 2 षटकार, 10,000चं कॅश प्राइज आहे. पण इथे धाबा आहेत 17. अंतिम षटकासाठी अजय पोपेटाला या ठिकाणी इन्व्हाइट केलं, प्रमोट केलं. चला स्पीडअप करा रिया स्पोर्ट्स. प्लीज लवकर खेळा, कारण अजून बरेच सामने, 3 मॅचेस अजून बॅलन्स आहेत. सतरा धावा आहेत स्कोरबोर्ड वरती. वरी फर्स्ट बॉल अजय पोपेटा, पहिला बॉल लॉफ केला. इथे मात्र झेल होईल का, आणि डीप मध्ये टिपलाय झेल, आणि इथे संपला विराट यांचा खेळ. नवीन बॅट्समन विघ्नेशला आपण पाहतो. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती आहे 17. 12 बॉल, त्यानंतर पहिला बॉल 13वा चेंडू आला होता अजयचा, त्यावरती विकेट संपादित केलेला विघ्नेश देखील बाद झाला. आणि सलामीचा आघाडीचा बॅटर अजूनपर्यंत राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल. 7 चेंडू आणि 7 धावा. थोडीसा बॅकफुटला राहिलाय, कारण जर पाहायला गेलं ना राहुल कडून अशी अपेक्षा नव्हती, पण तिथं गोलंदाजी एवढी ताकदवर झाली रिया स्पोर्ट्सची, राहुलला देखील थांबवलंय. नवीन बॅटर विघ्नेशला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. 5 बॉलचा खेळ या सत्रातील बॅलन्सचा. अजय टू विघ्नेश, खोलवर टाईपचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. मनगटाचा चांगला वापर. 1 धाव तर कंप्लीट आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. 19 अंकावरती स्कोरबोर्ड पोहोचला. 19 धावा. एका बाजूला रिया स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन ही बॅटिंग करणारी टीम आहे. कळंबोली गाव प्रीमियर लीगचं हे पर्व तिसरं. या तिसऱ्या पर्वामध्ये आपण पोहोचलात, आणि या अंतिम टप्प्यामध्ये या स्पर्धेच्या चाललोत. खोलवर टप्प्याचा बॉल व फुल टॉस. इथे मात्र जमिनीलगतचा फटका पाहायला मिळतो. 1 धाव कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न केला जात नाही. 1च धाव मिळते. 1 धावेनं संघ पुढे चालला 20 या अंकावरती. अर्था यूवी स्पोर्ट्स श्योर ना, श्योर ना, अर्था यूवी आणि कबीर. इथे फटका चांगला. धाबा बुक केल्या त्या 6 धाबा. जसं सत्र संपेल ना तसं कबीर 11चा कॅप्टन आणि अर्था यूवी स्पोर्ट्सचा कॅप्टन टॉस साठी या पहिली सेमीफायनल खेळवली जाईल. कबीर 11 आणि अर्था यूवी स्पोर्ट्स. राहुल आत्ता मात्र चमकला, आत्ता धडकला, आत्ता षटकार आला. ऑन साइडला बॉल चालला, गॅप मोठी आहे. क्षेत्ररक्षक येतो यज्ञेश. कमालीची फेकी, कमालीची फिल्डिंग पाहायला मिळत्या. लाजवाब एफर्ट्स आपल्या टीमसाठी. 100% कमिटमेंट काय असतं ना आपल्या टीमसाठी, हे यज्ञेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा. संघ पुढे चाललाय 2 27 अंकावरती. 28 झाल्यात. यस, 28 धावा झाल्या. 28 रन्स. सतीश थोरात साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. अर्था यूवी आणि कबीर 11. यावेळेस फटका चांगला लॉफ केला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. थोडासा फंबल, एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये होईल. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत 30. चला स्पीडअप करा. डीजी कन्स्ट्रक्शन. यस, कबीर 11ने टॉस जिंकलेला. धन्यवाद. प्रभात अंभोरे, काय बरसला आजच्या दिवसामध्ये. अर्धशतकीय खेळ त्याचा राहिला.
18 चेंडू आणि 30 धावा. कशा येतील, काय घडेल, काय बिघडेल, या गावचा गोड आवाज विनायक सर यांच्या मधुर वाणीतून आपण ऐकणार आहोत. पहिल्या ओव्हरला 8 धावा होत्या, दुसऱ्या ओव्हरला 17 धावा. तुमचा 12 प्लेयर जो उपलब्ध आहे त्याला विचारा. तुमच्या 12 प्लेयरचं लक्ष आहे स्कोरर कमिटीमध्ये. पहिल्या ओव्हरीत 8 आले, दुसऱ्या ओव्हरीत 9 आले, त्याच्यानंतर 13 आले. अरे विराट आउट झाला ना, त्याच्यानंतर एक सिंगल आली आणि त्याच्यानंतर एक सिंगल घेतली मध्ये. सिंगल नाही, डबल आली. सिंगल पण विराट आउट झाल्यानंतर षटकार राहुल स्ट्राईकला गेला. पहिल्या बॉलला विकेट आला, नंतर डबल आली, 17 सिंगल आली. हां 20 झटका मारले. 20 झटका मारले. हे बघ, स्कोर बुक बघ, स्कोर बुक बघ नंतर. चेंडू आणि विजयासाठी असणार आहे 31 धावांची आवश्यकता रिया स्पोर्ट्स क्लब संघाला. आपण पाहू शकाल डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन विपक्ष रिया स्पोर्ट्स क्लब. त्याला स्पीडअप करायचं आहे. अनिकेत आपले सलामीवर पाठवायचे आहेत मैदानाकडे. खूपच चांगला बॅटल आपण पाहू शकाल. या सामन्यामध्ये पंचांच्या भूमिकेत संदेश चौधरी याला पण पाहू शकाल आणि रोहित चौगुले. चला स्पीडअप करा. सामन्याचा विचार केला तर खूप अशी खोलवर अशी फलंदाजी रिया स्पोर्ट्स क्लब संघाची. अनिकेत भगत, अजय पोपेटा, गणेश परशे, ओमकार पोपेटा, रोशन पोपेटा, त्याच्यानंतर जितू भगत, टिंका. बोल काय चला स्पीडअप करायचं आहे. फिल्डिंग सजून घ्यायची आहे, नाहीतर आपल्या सेमीफायनल 2-2 ओव्हरच्या खेळवायला लागतील. आताचे 2 ओव्हर, आताचे 2-2 ह्याच्यानंतर चला स्पीडअप करा. संघाकडून पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन होतोय हवेन कडून गोलंदाज राहुल. अष्टपैलू खेळाडू राहुल आपण पाहू शकाल. ओढ विकेट मारा करेल फलंदाज अनिकेत त्याला. नक्कीच अनिकेत त्याला चेंडू समजून घ्यायला लागतील जर आपला सामना जिंकायचा असेल तर. फिल्डिंगची सजावट बघितली तर लॉंग ऑफ, त्याच्यानंतर लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये प्रणय पोपेटा, मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहू शकाल समजला. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये विघ्नेश, लेग ऑनच्या क्षेत्रामध्ये आयुष आपण पाहू शकाल. खूप चांगल्या प्रकारची थर्ड मॅन क्षेत्रामध्ये मेंढा. चला लेट स्टार्ट. फुलटोपर्यंत चेंडू, चेंडू समाचार नाही घेतला आणि स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये पकडतोय, अडवतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू निर्धाव. फुलटोपर्यंत चेंडू, चेंडू लागत नाहीये आणि के त्याला. जर आपल्याला जिंकायचं असेल तर अशा चेंडूंवर खरपून समाचार घातला पाहिजे.
दुसरा चेंडू टाकण्याचे सज्ज राहुल. पुन्हा एकदा लो फुलटॉपचा चेंडू. गॉट अ कॅच. खूपच चांगल्या प्रकारचा झेल पूर्ण करतोय क्षेत्ररक्षक हर्षो. नक्की हर्षा खूप चांगले क्षेत्ररक्षक केलाय. नक्कीच ऋषी भगत खूप नाराज आहेत अनिकेत भगत यांच्यावर. अनिकेत भगत यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय. मैदानाकडे रवाना होतोय फलंदाज रोशन. आतापर्यंत या षटकातील 2 बॉल झाले आहेत. 2 चेंडूचा खेळ संपलाय. नक्कीच जर आपण क्षेत्ररक्षकाचा विचार केला तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सुनियोचं नाव काय? सुनियो नाव राहुल जानकर आणि गोलंदाजी मार्कवर राहुल. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये मारला चेंडू. चेंडू समाचार घेतलाय. चेंडू पोहोचवलाय सीमेलक्ष्य लगत. चेंडू जातोय आर पार सीमा पार चौकार. चला स्पीडअप करा. 3 चेंडू 4 धावा. उर्वरित समीकरण येणारे 15 चेंडू विजयासाठी 27 धावांची आवश्यकता असणार आहे. रोशन पोपेटा बघूया. फायनल क्षेत्रामध्ये डोळे चेंडू. चेंडू झेल घेतोय जिग्नेश. वॉट अ फिल्डिंग जिग्नेश. वर्षातून एकदा खेळणारा प्लेयर. खूपच चांगली क्षेत्ररक्षक करतोय. हे बघा टीमचे ओनर दिनकरजी पोपेटा साहेब. नक्कीच पीटीसीच्या माध्यमातून चांगले छायाचित्र टिपले जात आहेत. एकेकाळी काळ गाजवणारा खेळाडू मैदानाकडे रवाना होतोय. सूरज मोहिते. एक काळ असा होता की सूरज मोहिते फक्त नावावर लोक घाबरायची. नक्कीच आपले जुने दिवस आणायला लागतील. चौका षटका ठोकायला लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज राहुल. हायवेन कडून मारा करेल गोलंदाज राहुल. फिल्डिंगची सजावट बघितली तर लॉंग ऑन. त्यानंतर मिड विकेट. थर्ड मॅन फाईन लेग. शॉर्ट फाईन लेग. पॉइंट या बाजूला प्लेयर आहेत. लो फुटापर्यंत चेंडू. चेंडू मारलाय मिड क्षेत्रामध्ये. तिथे आयुष उपस्थित. खूपच चांगली फिल्डिंग. जे फेकी तिकडे तेवढीच चांगली. आणि एकच धाव मिळेल. या एका धावेने संघाची वाढती धावसंख्या झाली आहे. संघ पोहोचलाय 5. 1 बाद 5. 2 बाद ना. 2 बाद 5. उर्वरित समीकरण येणारे 13 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची आवश्यकता असणार आहे रिया स्पोर्ट्स क्लब संघाला. फेस करेल अजय. घणाघाती फलंदाज अजय विपक्ष राहुल. कटून काढलेला चेंडू. चेंडू जातोय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित आणि एकच धाव मिळेल. एका धावेने संघाची वाढती धावसंख्या झाली आहे 6. 2 विकेटच्या समाप्तीनंतर 2 बाद 6. उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची आवश्यकता असणार आहे रिया स्पोर्ट्स क्लबला.
वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतो एलाजी इंडकडून गोलंदाज विघ्नेश आणि बॅटल करेल अजय. चला स्पीडअप करायचं आहे, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अजून 2 सेमीफायनल 1 फायनल खेळवायची आहे. या पुढील होणारा सामना 2 षटकांचा होईल, याची नोंद दोन्ही संघाच्या कर्णधारांनी घ्यायची आहे. चला स्पीडअप करा. गोलंदाजी मार्कवर सज्ज विघ्नेश. ब्लॉक मध्ये चेंडू रिव्हर्स अटेक करण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. फलंदाज अजय. पहिला चेंडू निर्धाव. खूपच चांगली अशी गोलंदाजी करतोय विघ्नेश पोपेटा. ओढतो विकेट मारा कर एलाजी कडून. उजव्या हाताचा गोलंदाज पुन्हा एकदा खोलवर टाकलाय चेंडू. 1 धाव नक्कीच पूर्ण होणार आहे. दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न नाही आहे आणि एका धावेने संघाची वाढती धावसंख्या झाली आहे 2 बाद 7. उर्वरित समीकरण येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. नक्कीच तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर मोठे मोठे फटके खेळावे लागतील, षटकार मारावा लागेल, चौकार मारावा लागेल. इबुयाला आपले जुने दिवस परत आणायला लागतील. गोलंदाजी मार्कवर सज्ज विघ्नेश. आपण पाहू शकाल तिसरा चेंडू घेऊन येतोय. शफल करून मारण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. फलंदाज इबुयाला चेंडू समजला नाहीये. जर जिंकायचं असेल तर चेंडू समजून घ्यायला लागतील. पुन्हा एकदा सज्ज फलंदाज इबो. खोलवर टाकलाय चेंडू मारलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. तिथे स्वरूप क्षेत्ररक्षक उपस्थित आणि 1च धाव मिळेल. या एका धावेने संघाची वाढती धावसंख्या झाली आहे 8. 2 बाद 8. उर्वरित समीकरण येणारे 8 चेंडू विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. नक्कीच डीजी पोपेडा कन्स्ट्रक्शन या संघाकडे गोलंदाजीचे ऑप्शन भरपूर आहेत. पुण्याला खोलवर टाकलाय चेंडू लॉंग ऑफच्या मध्ये खेळून काढलाय. चेंडू अडवला जातोय सीमारेषे लगत. खूपच चांगली दर्जेची गोलंदाजी करतोय. एक्स्ट्रा ओव्हर तो मारलाय. अजय याचं लक्ष नाहीये आणि केवळ 2च धावा मिळतील. या 2 धाव्याने संघाची वाढती धावसंख्या झाली आहे 10 धावा. उर्वरित समीकरण येणारे 7 चेंडू विजयासाठी 21 धावांची आवश्यकता असणार आहे. स्ट्राईक एंडवर पाहू शकाल अजय घणाघाती फलंदाज. शॉर्ट चेंडूचा समाचार घेतला. चेंडू खेळून काढलाय मिड ऑन क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी हा येतो उत्तुंग असा षटकार. 15 अजय. उर्वरित समीकरण येणारे 6 चेंडू विजयासाठी 15 धावांची आवश्यकता असणार आहे. आपण स्कोर कार्डवर धावा पाहू शकाल 16. 2 षटकाच्या समाप्तीनंतर. बड्डे जेवण तीच जत्रा असतं. चला नक्कीच आपण पाहू शकाल
6 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर सज्ज राहुल जानकर. हायवेंडकडून मारा करेल. आणि फेस कर इबुयाला. चला स्पीडअप करा. 5:35 ओरपी चेंडू चेंडू समाचार घेतलाय. चेंडू जातोय सीमेरेषे बाहेर. 6 धावांसाठी. नक्कीच इबुयाने आपले जुने दिवस परत आणलेत. उर्वरित समीकरण येणारे 5 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता असणार आहे. नक्कीच रनरची गरज आहे. हे धावाला पाठव ना म्हणलं रे. ओमकारला पाठव. 5 बॉल 9 धावा. त्याला बोललो ना क्रॅम्प आला तर त्यासाठी बघितलं ना माझं. उर्वरित समीकरण येणारे 5 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता असणार आहे. स्कोर काढू आपण. धावा पाहू शकाल. 22. कंपल्सरी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज राहुल जानकर. हायवेंडकडून मारा करेल. ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. पॉईंटच्या दिशेने टवलेला चेंडू. चेंडू जातो सीमेरेषे लगत. 2 षटके चेंडूच्या मागे आणि जातोय चौकार. 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज राहुल याने. उर्वरित समीकरण येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता असणार आहे. फलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल. सूरज मोहिते. नक्कीच सूरज दाखवतोय. फॉर्म इज टेम्पररी प्लस क्लास इज परमनंट. नक्कीच क्लास आहे त्याच्याकडे. दिशा भरकडतोय गोलंदाज. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर फक्त बघायला मिळतोय. आणि या एका धावेने संघाची वाढती धावसंख्या झाली आहे 27. येणारे समीकरण येणारे 4 चेंडू विजयासाठी 4 धावांची आवश्यकता असणार आहे. नक्कीच रिया स्पोर्ट्स क्लब संघाच्या पॅव्हिलियन मध्ये खुशीचं वातावरण. काय दुधावडे मामा नक्की का. येणारे समीकरण येणारे 4 चेंडू विजयासाठी 4 धावांची आवश्यकता असणार आहे. चला स्पीडअप करायचं आहे. अजून 3 सामने खेळवायचे आहेत. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. गुडलेमध्ये चेंडू चेंडू खेळून काढला पॉईंट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव देखील पूर्ण. चेंडू अडवला जातो सीमेरेषे लगत. आणि 4 धावा कंप्लीट होत आहेत आणि संघ जिंकतोय. रिया स्पोर्ट्स क्लब सामना जिंकलाय. 15 धावा अवघ्या 3 चेंडू मध्ये संपवलाय. आणि नक्कीच या सामन्याचा सामनावीर आपण पाहू शकाल. इबू शेवटच्या 3 बॉलामध्ये 15 धावा कुठून काढल्या आणि पहिले 3 बॉल डॉट घाले. असा फलंदाज सूरज मोहिते उर्फ इबू